आता तो बिंदास गेला मुलगा आत आणि त्यांनी पहिली जी डेड बॉडी होती तिच्या हातामध्ये पेढा ठेवला. तो आमुषा असल्या कारणामुळे थोडा मनातनं घाबरला होता, कारण की आमुषाच्या दिवशी तिथं ते क्लायमेट जे झालं होतं, वातावरण ते तसं विचित्र झालं होतं. मग ह्यानी दुसऱ्या डेड बॉडीच्या हातामध्ये पेढा दिला. आता त्यावेळेस आहे ना तिथं अशा सलग लाईनीने 7-8 डेड बॉड्या ठेवल्या होत्या. आता त्यांनी दुसऱ्या डेड बॉडीच्या हातात पेढा दिला आणि ही पोरं मागणं बघत होते आणि ते घाबरवणारच होते त्याला असे. पण ह्या मुलांनी काय केलं, तिसरे पण डेड बॉडीच्या हातात पेढा दिला. घाबरत घाबरत त्याच्या हातात पेढा देत होता तो त्या डेड बॉडीच्या हातात. त्याच्या बाजूच्या डेड बॉडी उठून बसली आणि डायरेक्ट त्या मुलाला बोलली की माझा पेढा कुठे आहे. रात्रीचीच वेळ होती, साधारण 8-8:30ची, आणि त्या हॉस्पिटलमधलं जे कॅन्टीन होतं ते अतिशय भेसूर वाटायचं. त्याच्यामुळं त्यांचा एक विषय झाला, ह्या हॉस्पिटलमध्ये भूत वगैरे असू शकतं. आता हे 3 मित्र चाय पिता पिता ह्यांचा हा विषय झाला. पण त्याच्यातला जो एक मित्र होता तो ह्या गोष्टींना मानत नव्हता. बोलला आहे असलं काय नसतं आणि एवढी लोकांमध्ये काय भूतभीत असणार आहे. आता ह्याचे जे 2 मित्र होते ना, हे जरा खोडकर होते, जो मानत नव्हता त्याचे मित्र. तर ह्यांनी त्याला बोलले की चल ठीक आहे, एवढं जर घाबरत नसशील ना तर एक काम करायचं की तू आहे ना 3 दिवस ह्या डेड हाऊसमध्ये येऊन इथं ज्या बॉड्या ठेवल्यात त्यांच्या 3 बॉड्यांच्या आहे ना हातामध्ये रोज रात्री 12 वाजता येऊन एक पेढा ठेवायचा. मग त्यांनी काय केलं की पहिला दिवस होता तो गेला. त्यांनी काय केलं, तिथं आत डेड हाऊसमध्ये गेला आणि तिथं 3 बॉड्या ठेवल्या होत्या. अशा बॉड्या होत्या. त्या बॉड्यांच्या इथं त्यांनी एका बॉडीच्या हातात पेढा दिला, दुसऱ्या बॉडीच्या हातात दिला, तिसऱ्या बॉडीच्या हातात दिला. रात्री 12-12:30ला जाऊन तो आला बाहेर, त्याला काय नाही झालं. आता हे बघून त्या मुलाला भरपूर कॉन्फिडन्स वाढला. नमस्कार मित्रांनो, आजची जी घटना आहे ही घटना ऐकल्यावर तुम्हाला भीती तर वाटेलच, पण त्याच्याबरोबर शॉकही बसेल. मित्रांनो, ही घटनाच अशी आहे की ती ऐकताना भीती वाटतेच, कारण की मी जेव्हा ही घटना ऐकली तेव्हा मलाही खूप भीती वाटली होती. मित्रांनो, ही घटना जी घडली होती ही पुण्यामधल्या एका हॉस्पिटलमध्ये घडली होती. काही प्रॉपर्टी इश्यूमुळं मी त्या हॉस्पिटलचं नाव नाही सांगू शकत, पण ही घटना तुम्ही ऐकताना तुम्हाला नक्की ते हॉस्पिटल कोणतं होतं, कोणतं आहे हे लक्षात येईल. मित्रांनो, ही घटना पेपर आउट पण झालेली आहे आणि ही घटना पुण्यामधल्या एका हॉस्पिटलमधली आहे. त्याचं असं झालं की पुण्यामधल्या एका हॉस्पिटलमध्ये 3 यंग मुलं होती. ते त्यांची डॉक्टरची प्रॅक्टिस करत होते. ते रोज त्या हॉस्पिटलमध्ये यायचे. त्यांची प्रॅक्टिस झाली की ते रात्री 12-12:30ला त्या हॉस्पिटलमधून ते भोसरीला राहिलं होते. ते ट्रिपल सीट गाडीवर जायचे. एक दिवस असेच त्यांचं ट्रेनिंग चाललं होतं आणि त्यांचा थोडा ब्रेक झाला आणि ते रात्रीचीच वेळ होती, साधारण 8-8:30ची, आणि त्या हॉस्पिटलमधलं जे कॅन्टीन होतं ते अतिशय भेसूर वाटायचं. त्याच्यामुळं त्यांचा एक विषय झाला, ह्या हॉस्पिटलमध्ये भूत वगैरे असू शकतं. आता हे 3 मित्र चाय पिता पिता ह्यांचा हा विषय झाला. पण त्याच्यातला जो एक मित्र होता तो ह्या गोष्टींना मानत नव्हता. बोलला आहे असलं काय नसतं आणि एवढी लोकांमध्ये काय भूतभीत असणार आहे. आता ह्याचे जे 2 मित्र होते ना, हे जरा खोडकर होते, जो मानत नव्हता त्याचे मित्र. तर ह्यांनी त्याला बोलले की चल ठीक आहे, एवढं जर घाबरत नसशील ना तर एक काम करायचं की तू आहे ना 3 दिवस ह्या डेड हाऊसमध्ये येऊन इथं ज्या बॉड्या ठेवल्यात त्यांच्या 3 बॉड्यांच्या आहे ना हातामध्ये रोज रात्री 12 वाजता येऊन एक पेढा ठेवायचा. तर आम्ही मानू तू डेअरिंगबाज आहे. आता हा जो मुलगा होता हा असा एवढा घाबरत नव्हता, पण ह्या गोष्टीला तो मानत नव्हता. तर तो म्हणला ठीक आहे, एवढंच करायचं ना, मी रात्री 12 वाजता येतो, प्रत्येक डेड बॉडीच्या हातात एक पेढा देतो. ठीक आहे बोले, आजपासून चालू कर. हे 2 जण जे होते ना त्यांना हे माहिती होतं की ह्यांनी मुद्दामूनच असा टायमिंग दिला होता त्याला की त्याच्या 3 दिवसानंतर आमोशा आहे. आता हे त्या मुलालाही माहिती होतं की 3 दिवसानंतर आमोशा आहे, तरी तो ॲग्री झाला त्या गोष्टीला. मग त्यांनी काय केलं की पहिला दिवस होता तो गेला. त्यांनी काय केलं, तिथं आत डेड हाऊसमध्ये गेला आणि तिथं 3 बॉड्या ठेवल्या होत्या. अशा बॉड्या होत्या. त्या बॉड्यांच्या इथं त्यांनी एका बॉडीच्या हातात पेढा दिला, दुसऱ्या बॉडीच्या हातात दिला, तिसऱ्या बॉडीच्या हातात दिला. रात्री 12-12:30ला जाऊन तो आला बाहेर, त्याला काय नाही झालं. आता हे बघून त्या मुलाला भरपूर कॉन्फिडन्स वाढला
की काहीच नाही होत, एवढं काय घाबरता नाही. आता हे त्याचे जे 2 मित्र होते त्यांनी हे पाहिलं की अरे हा घाबरला नाही, बिंदास जाऊन नाही का डेड बॉडींच्या हातामध्ये पेढा दिला, ह्याने पेढा ठेवून आलाय, घाबरत कसा नाही. म्हणून या दोघांनी काय केलं, ह्यांच्या दोघांमध्ये प्लॅनिंग झालं की आपण आहे ना काय करायचं, याला घाबरवायचा. हा घाबरत कसा नाही, उद्या आपण तेच करू. तर त्याच्यातला दुसरा काय बोलला, उद्या नाही, याला शेवटच्या दिवशी घाबरू आपण, आमोशाच्या दिवशी हा घाबरेल, कारण की त्या दिवशी आमोशा आहे. दोघांचं ठरलंय. आता हा दुसऱ्या दिवशीही गेला, त्यांनी तिथं बॉड्या ठेवल्या होत्या, त्या बॉडींच्या हातामध्ये एक एक करून पेढे दिले 3 बॉड्यांच्या हातात. तेव्हाही काही नाही झालं. तो आला बाहेर. आता त्याचा कॉन्फिडन्स डबल झाला होता आणि तो त्याच्या मित्रांना, आता आपण जसं उचकवण्यासारखं बोलतो ना तसं, बघा काय होतंय का, काय नसतं, भूतभीत काय नाही, हे तुम्ही काही बोलता, आता उद्या एक दिवस आहे, मग तुम्ही हारणार, मी पैसे जिंकणार. आता हे त्या मित्रांना जरा वाईट वाटलं, म्हणून त्यांनी त्या दिवशी त्याला घाबरवायचं ठरवलं. आता 3रा दिवस होता. तो मुलगा आजही बरोबर 12 वाजता तिथं गेला आणि हे जे 2 मित्र होते हे लपून त्याच्या मागं गेले होते की ह्याला घाबरावं. तो मुलगा आत शिरला आणि ह्याचे जे 2 मित्र होते हे लपून त्याच्या मागं आले, कारण त्याला घाबरवायचं होतं. पण ह्यांनी काय केलं की तो जसा आत गेला तसा ह्यांनी दरवाजा थोडासा उघडला आणि ते आत त्याच्याकडे बघत होते. आता तो बिंदास गेला मुलगा आत आणि त्यांनी पहिली जी डेड बॉडी होती तिच्या हातामध्ये पेढा ठेवला. तो आमुष्या असल्या कारणामुळे थोडा मनातनं घाबरला होता, कारण की आमुष्याच्या दिवशी तिथं ते क्लायमेट जे झालं होतं, वातावरण ते तसं विचित्र झालं होतं. मग ह्याने दुसऱ्या डेड बॉडीच्या हातामध्ये पेढा दिला. आता त्यावेळेस आहे ना तिथं अशा सलग लाईनीने 7-8 डेड बॉड्या ठेवल्या होत्या. आता त्यांनी दुसऱ्या डेड बॉडीच्या हातात पेढा दिला आणि ही पोरं मागणं बघत होते आणि ते घाबरवणारच होते त्याला असे. पण ह्या मुलांनी काय केलं, 3रे पण डेड बॉडीच्या हातात पेढा दिला. घाबरत घाबरत त्याच्या हातात पेढा देत होता तो, त्या डेड बॉडीच्या हातात. त्याच्या बाजूच्या डेड बॉडी उठून बसली आणि डायरेक्ट त्या मुलाला बोलली की माझा पेढा कुठे आहे. ते बघून तो जो डॉक्टरची ट्रेनिंग घेत होता तो जाग्यावरच खलास झाला. असं म्हणतात की तो जो अटॅक आलता त्याला, तो एवढा विचित्र होता की जसं काय काळीच तोंडात बाहेर आलंय, एवढा विचित्र अटॅक आला होता त्याला. मित्रांनो, ही जी घटना घडली होती ही घटना पेपर आउट आहे, पेपरलाही आलं होतं. ह्या घटनेला आता बरोबर 15 वर्ष पूर्ण झालेत. मित्रांनो, आपण कित्येक वेळा न कळत कोणाच्याही सांगण्यावरून कुठलीही डेअरिंग करतो, पण ॲक्च्युली ते आपला मूर्खपणा असतो. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही, ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही, तसल्या गोष्टी कधीच करू नका. मित्रांनो, असेच हॉरर, मिस्टिरियस, हिस्टॉरिकल कंटेंट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हां मित्रांनो, तुमच्याबरोबरही असं काही तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये असं काय हॉरर घटना घडली असेल, भुताटकीची घटना घडली असेल, तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आम्ही नक्कीच पब्लिश करू. धन्यवाद.